दुपारच्या सत्रामध्ये पुनर्ष एकदा आम्ही HGCA चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्व प्रेक्षकांचं सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. द्वितीय फेरीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी तर त्यांच्या विरुद्ध कातवडी बुद्रुक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आलेला आहे तो पहिलाच बॉल, डॉट बॉल. श्रीकांत अहिरे स्ट्राइक एंडला आहेत. नॉन स्ट्राइकला विठ्ठल अहिरे आणि गोलंदाजीच्या रनमेवरती प्रणित चिकणे. तिन्ही नामांकित खेळाडू आहेत. आज आपापल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल खराब बॉल आहे. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला गेला आणि त्यानंतर मात्र पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. हा बॉल सुरेख आहे. बॅकफुटला जात असताना जागा बनवण्यासाठी प्रयत्न जरूर केला श्रीकांतने, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. प्रणित चिकणे यांच्याकडे वेग चांगला आहे. टप्पा देखील खूप चांगला आहे. व्हेरिएशन देखील खूप चांगला आहे. संमिरण डिलिव्हरी ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलात बॉल टाकला. हा अक्षरशः खुल्या टप्प्याचा बॉल होता. याही बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. श्रीकांत अहिरे थोडेसे स्ट्रगल होताना पाहायला मिळतात. ज्यावरती बॅट मधून धावा येत नाहीयेत. आतापर्यंत 3 डॉट बॉल श्रीकांत अहिरे यांनी खेळलेले आहेत. व्हाईट बॉलच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती लागलेली आहे. हाई बॉल सुरेख आहेत. चांगल्या लाईन वरती पूर्णपणे बीट केलेला आहे श्रीकांत अहिरे यांना प्रणित चिकणे यांनी. खर तर लाईन पास चांगले आहे. पूर्णपणे पायावरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न अक्षरशः प्रणित चिकणे करतात. त्यांना माहित आहे जर फुलटॉस बॉल आपण ठेवले किंवा हाफ ट्रॅकर बॉल ठेवले तर श्रीकांत अहिरे आपल्यावरती हमी ठरू शकतो. हा बॉल देखील खूप चांगला आहे. लाईन वरती अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला जातोय. मी सातत्याने सांगत आलोय बाहुबली पिक्चर मध्ये कट्टप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरती अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तो टप्पा मात्र प्रणित चिकणे यांना सापडलेला आहे. हाई बॉल सुरेख आहे. हलकीशी अपील देखील केली जाते आणि काय घडलं जात आहे. पंचांकडे सर्वांच्या नजरा लागले होते, परंतु श्रीकांत अहिरे यांनी पंचांची वाट पाहिलेली नाहीये. अक्षरशः स्वतःहून ते बाहेर आलेले आहेत. त्यांना माहित आहे बॅटचा किनारा लागलेला आहे, माझी विकेट्स गेलेली आहे आणि ही खेळाडू रत्ती श्रीकांत अहिरे यांच्याकडे ठासून भरलेला आहे. कित्येक वेळा असं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की श्रीकांत अहिरे यांनी पंचांची वाट पाहिलेली नाहीये. क्रिकेटची शिस्त, खेळाडू वृत्ती ही श्रीकांत अहिरे यांच्याकडे खूप चांगली आहे. खरं तर ही शिस्त आणि ही खेळाडू वृत्ती तुमच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. मी कौतुक करेन प्रणित चिकणे यांचं, कारण फक्त गोलंदाजी करत असताना एकच धाव खर्च केली आणि एक विकेट देखील मिळवली आणि ती देखील वाईड बॉलने धाव आलेली आहे. एक चांगलं षटक प्रणित चिकणे यांचं पाहायला मिळालं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रतीक लोटेकर. हा देखील सुरेख बॉल आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये प्रणित चिकणे यांनी बॉलिंग केली ना, त्याच प्रकारे प्रतीक लोटेकर देखील गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये श्रीकांत अहिरे, आता दुसऱ्या ओव्हर मध्ये विठ्ठल अहिरे स्ट्राइक एंडला आहेत. खुलवट टप्प्याचा बॉल आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल निघून चालला अलाउंड दी कार्पेटने, जिथे मात्र सिंगल धाव प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण केलाय. 2 धावा मिळालेल्या आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला जिथे मात्र बॅटची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव मिळते. खरं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना अटारी टीमला धावा बनवणं गरजेचं आहे. श्रीकांत अहिरे स्वस्तामध्ये माघारी परतलाय. विठ्ठल अहिरे यांना संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लोअर फुलटॉसचा बॉल. कॅचची नामी संधी उपलब्ध झाली होती परंतु कॅच पकडू शकले नाहीत. राकेश गाडगे होते कॅच साठी गेले होते परंतु प्रयत्नांना अपयश आले. एक जीवनदान मिळालंय विठ्ठल अहिरे यांना. कशा प्रकारे कॅच ड्रॉप झाला पाहू शकाल. अगदी हाई बॉल सुरेख बॉल आहे. ऑफ वरती बॉल सातत्यपूर्वक प्रतीक लोटेकर यांनी ठेवलेले आहेत. फक्त बॉलला सोडत आहेत. सरळ हाताने गेल्यानंतर बॉलला फक्त सोडतायत. जिथे पायांची हालचाल विठ्ठल अहिरे यांना करावी लागेल. जर तुम्ही तुमचे पाय हलवले तर नक्कीच धावा देखील मिळाल्या जातील. ऑन साइडला बॉलला वळवलं. चेंडू हवेमध्ये आहे. एक टप्पा पडल्यानंतर बॉलला अडवण्यासाठी प्रयत्न फिल्डरने केले आणि तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त करत असताना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 5 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यामध्ये विठ्ठल अहिरे यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 4 बनवलेत. विनायकांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. कमी स्कोर आतापर्यंत पाहायला मिळतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये श्रीकांत अहिरे यांची बॅट तळपली होती चोरगेवाडी संघाविरुद्ध खेळत असताना. परंतु या मॅच मध्ये त्यांना नावाप्रमाणे साजेशी खेळी करता आली नाही आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकललेली आहे टीम श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अटाळी. फ्रंट फुटला यायचं असेल काय करायचं आहे ते याच ओव्हर मध्ये करायचं आहे विठ्ठल आणि विनायक यांना. शेवटची षटक स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये. राम देवरे फिरकीचे जादूगार. पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल आहे. ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु फुटबॉलच्या साह्याने या बॉलला अडवलाय. 2 धावा धावफलकावरती आणखीन जोडूया. 7 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूच्या पाठीमागे आणखीन किती धावा धावफलकावरती लागतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा बॉल खराब आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप वरती बॉल पाहायला मिळाला. अगदी एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडलेली आहे. हाई बॉल कमी वेगाने आणि या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु पहा काय मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याच्या प्रयत्नात जोखीम घेते आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. वाईड +2 अशा 3 धावा धावफलकावरती जोडूया. कुठेतरी फेकी खराब पाहायला मिळाली आणि फेकीचा दुजोरा पाहायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत अटारी टीमकडे. तर 5 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हाई बॉल खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. कुठेतरी रामदेवरी चुक्या करताना पाहायला मिळतात. चुकांना सुधारावे लागतील. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये कारण क्रिकेट हा खेळ आहे ना तो अनिश्चिततेने भरलेला आहे. हा बॉल सुरेख आहे. कमी वेगाने बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. बॉल मधील वेग काढून घेतला. फक्त बॉलला दिशा देण्यासाठी विठ्ठल अहिरे तयार होते परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. हा बॉल खराब आहे. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. खरं तर गोलंदाजी करत असताना थोडासा चिखलातून आणि पाण्यातून मार्ग काढावा लागतोय ज्या अर्थी तुम्ही पाहताय. पुढे सरसावत असताना आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. केवळ सिंगल धाव मिळते. एक्के दुक्के से खुश नाही होगा. खेळायचे आहेत मोठे फटके आणि विठ्ठल अहिरे यांच्याकडे ती ताकद ती क्षमता आहे. परंतु आता बॉल फक्त 3 आहेत त्यांच्याकडे. 2 मोठे फटके आले तर मी म्हणेन एक
सन्मानजनक स्थिती पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले, पंच चांगला आहे, क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे फलंदाजांना. 15 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच असेल. एका बाजूला चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. ओ माय गॉड, 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकले. तिथे मात्र कॅच पकडले गेले. आणखीन एक धक्का. ज्यावरती आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू टॉपेज लागले आणि त्यानंतर कॅच पकडत असताना राकेश घाडगे थोडेसे स्किड झाले. 15 धावा धावफलकावरती आहेत. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या बॉलवरती मिळणार नाही धाव. फक्त 16 धाव्यांचं लक्ष असेल. कातवडे बुद्रुक या टीम समोर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. शिवतेज पारांबे आणि दहिवड टीमचे कॅप्टन. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या समोर पाहायला मिळेल. आणि सेमीफायनल क्रमांक 1 ही मॅच असेल 4 षटकांची. आयोजक कमिटी, सेमीफायनल क्रमांक 1 किती षटकांचा सामना असेल? 3:30 वाजलेले आहेत. पुढे आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच असेल. एका बाजूला शिवतेज पारांबे तर दुसऱ्या बाजूला दहिवड. पहिलाच बॉल शॉर्टम पूल अँड सक्सेसफुल. हाफ ट्रॅकर बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा बाहेरच्या 6 धावांसाठी षटकार. मॅच लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न. दहिवड टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धाडसी निर्णय. आणखीन एक मोठा ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. श्रीकांत आयरे चेंडू खाली आले होते आणि इथे मात्र चेंडू जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय. सिंगल धाव प्राप्त झाले. आणखीन एक चांगला स्ट्रोक.
आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती, अजूनही 8 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिली, कट केला. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. हा बॉल सुरेख आहे, लाईन चांगली, लेन चांगली आलेला आहे तो डॉट बॉल. ज्या प्रकारे ही मॅच आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे होती त्या प्रकारे ही मॅच आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना अटाळी टीमने फक्त 15 धावा धावफलकावरती बनवले आणि 16 धावांचं लक्ष कातवडी बुद्रुक या टीम समोर आहे. हा बॉल देखील खराब आहे, वाईट बॉलचा इशारा आलाय. बॅटची कडा लागलेली आहे, विकेट किपरने टिपले, चांगली झेल. आणखीन एका विकेटचं पतन. पहिला धक्का लागलेला आहे कातवडी बुद्रुक या टीमला, परंतु राम कदम यांच्या बॅटमधून एक षटकार आला. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. विकेट किपर यांचं एक चांगली झलक पाहायला मिळाली, एक चांगला कॅच त्यांनी टिपला. 10 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी पारंबे गावचे युवा कार्यकर्ते राजेश शेडगे आणि त्याचबरोबर आदरणीय श्री लक्ष्मण दादा पोकरकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खोलवट टप्प्याचा बॉल आहे, खोलात टाकला होता. गोलंदाज अफलातून गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे उदयमुख खेळाडू आहेत, चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने, वेगवान स्ट्रोक खेळलाय. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. मंगेश गोलंदाजीच्या रणमेवरती आहेत. इथे मात्र पहा, गोलंदाजी करत असताना थोडासा गोलंदाज स्किड झाला आणि त्यानंतर थोडेसे ते पडले, परंतु ते सुखरूप आहेत. गोलंदाजाचा नेम आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. आयुष अटाळे गोलंदाजीच्या रणमेवरती आहेत. आणखीन एक सुरेख बॉल पाहायला मिळालाय. खरं तर उदयमुख खेळाडू आहेत आयुष, आणि आयुषने आतापर्यंत प्रभावित केलंय. अमोल देवरे सारख्या खेळाडूला मात्र बांधून ठेवलेला आहे. मोठे फटके खेळून पासून वंचित देखील ठेवलेला आहे. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नियंत्रितपणे गोलंदाजी, एकही वाईड बॉल नाहीये किंवा एकही नो बॉल नाहीये. आणखीन एक चांगला बॉल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. वा भाई वा, आयुष यांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केले. आतापर्यंत 5 बॉल टाकलेले आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 2च धावा खर्च केलेत. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 7 बॉलच्या पाठीमागे.
फक्त 2 धाव्यांची आवश्यकता आहे विठ्ठल आयरे गोलंदाजीच्या रणमेवरती. हा बॉल कमी वेगाने हाताळलाय आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज थोडेसे फसले. आता 5 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. सिंगल धाव प्राप्त झाले. आता स्कोर लेवल झालाय. आता इथून पुढे फक्त एका धावेच्या प्रकारे 1 धाव पूर्ण केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि या वेळेला विजयाची धाव पूर्ण झालेली आहे. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रतीक लोटेकर यांच्या बॅट मधून विजयाची धाव पूर्ण झाली ती देखील चौकाराने. आणि हा सामना जिंकलाय कातवडी बुद्रुक या टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम आटाळी संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच प्रणित चिकणे ज्यांनी मात्र 6 बॉलच्या पाठीमागे 1च धाव खर्च केली आणि 1 विकेट मिळवणारा प्रणित चिकणे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बहाल करूया. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही विनंती करतो महेश शेडगे यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही